दिनेशजी राऊत, इनाजी वाडिया व आपले उपस्थित ज्यांना आज पुरस्कार मिळाल्याचे सर्व मान्यवर महानुभाव व त्याचबरोबर ज्यांच्या आग्रहाला मान देऊन ते यावंच लागलं असे आमचे शास्त्रज्ञ परिषदेचे सचिव विनयजी व त्याचबरोबर आमचे शिटूल संजीवजी जुरी आज कार्यक्रमाला इथे उपस्थित राहताना एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी वाटते ती म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपल्याला अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळते. अनेक ठिकाणी आपण पाहुणा किंवा प्रमुख पाहुणा किंवा जाण्याची संधी मिळते. परंतु जेव्हा आपले नाती बांधव जेव्हा आपल्या समाजाकडनं आपली लोक जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात तिथे एक वेगळा आत्मीयता असते, एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. बोलवलं इथे येण्याचा फक्त सन्मान नसून एक फक्त फॉर्मॅलिटी नसते की आपण आजपर्यंत समाजासाठी काहीतरी केलेलं असतं किंवा तुमच्यापैकीच एखाद्या आपल्या कुटुंबातनं वरती येऊन काहीतरी विशेष केलं म्हणून इथपर्यंत येण्याचा एक आनंद जो वेगळा असतो. त्यासाठी आज इथे आलो आणि इथे आल्यानंतर एक गोष्ट अजून एक मनापासून सांगण्यासारखी वाटते ती म्हणजे आपला विशेषतः जो समाज आहे तो मूलतः शेती आणि या क्षेत्रातून आलेला समाज आहे. आपण आमचं कुटुंब सुद्धा मुख्यतः शेतीचाच समाज, शेतीतलंच त्यातनंच आम्ही घेऊन आलेलो आमचं एक कुटुंब आहे. आम्ही डहाणू तालुक्यात चिंचणी म्हणून गाव आहे तिथे मी राहतो व आमच्या पूर्ण कुटुंबाचं जे काही जडणघडण झाली पूर्णतः शेतीमधनं झाली. बऱ्याच लोकांना कल्पना असेल की आज आम्ही शिमला मिरची किंवा ऑर्किड फ्लावर्समध्ये एक नाव असलेलं सावे कुटुंब म्हणून ओळखलं जातं. परंतु मला आठवते की मी लहान असताना जेव्हा माझ्या कुटुंबातनं टोमॅटोची लागवड असेल, वांग्याची लागवड असेल, शेंगा असतील अशा किरकोळ भाजीपाल्यातून आम्ही आमच्या आई वडिलांनी, काकांनी किंवा आमच्या घराण्यातनं आम्हाला मेहनत करून पुढे पाठवलं. त्यातनंच विकास करून त्यातनंच पुढे पाठवून घरच्यांच्या मदतीने घरच्यांच्या पुण्याने मला शिकण्यासाठी लंडनला जायची संधी मिळाली. सांगण्याचा विषय काय की आपला समाज जो आहे तो शेतीतलाच वरती येऊन आज जितकी लोकांची नावं घेतली की कोण नगरसेवक झालं, कोण नगराध्यक्ष झालं, कोण आज आपल्यापैकी देशासाठी सेवा देत आहेत, अनेक चांगले व्यावसायिक घडले. परंतु आपलं मूळ हे शेतीचं आहे. आता एक शेतीचं मूळ असताना माझं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये झालं. त्यानंतर लंडनला जाताना मास्टर्स मी मार्केटिंगमध्ये केलं, परत हायर मास्टर्स मी इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये केलं. कदाचित हा जो शेती आणि आंतरराष्ट्रीय हा कॉम्बो आहे त्याच्यामुळे पुढे अनेक मला संधी मिळत गेल्या. जसं आता मी चेंबर ऑफ कॉमर्सला आपल्या उत्तर कोकणाला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर भाजपाची जी इंडस्ट्री सेल आहे त्याचा महाराष्ट्र राज्याचा जनरल सेक्रेटरी म्हणून काम करत आहे. आता इथे पुन्हा शेती आणि बाकीच्या गोष्टीची सांगड जी घातल्यामुळे ह्या पुढे संधी मिळत गेल्या. आणि जेव्हा मला विनयजींनी आणि संजीवजींनी आमंत्रण केलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या भागामध्ये जे शेतीच्या कार्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे किंवा शेतीमध्ये तुमच्या कुटुंबातून जी प्रगती केलेली आहे त्यामुळे तुम्ही एक ह्या कार्यक्रमामध्ये बदलत्या स्वरूपानुसार आपल्या ज्या शेतजमिनी त्याचा योग्य वापर कसा करावा असं मला बोलण्याचा त्यांनी टॉपिक दिला होता. आता आपले सगळ्यांचे समोर बसलेले आहेत त्या अनेक सगळे वयाने माझ्यापेक्षा बरेचसे मोठे आहेत, माझ्यापेक्षा अनेक अनुभव आहे. आता आपल्या यांचं नाव घेतल्याप्रमाणे अगदी तरुण सांगितले 80 वर्षापेक्षा अधिक वय असलेले असे अनेक लोक आपल्या समोर बसलेले. त्यांना आता प्रबोधन त्या शेती आणि या गोष्टीमध्ये काय करावं असं आता मला तर प्रश्न पडलेला आहे. परंतु काही गोष्टी ज्या मला वाटतात, ज्या आपण अनेक ठिकाणी वावर असतो, आपण जाताना बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकतो किंवा योगायोगाने आज महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा काही आंतरराष्ट्रीय फोरम असतील तिथे जाण्याची संधी मिळते. आणि जेव्हा तिथे संधी म्हणून आपण जेव्हा आपल्या भागाचा जेव्हा आपण आपला भाग म्हणून आपण बघत असतो तेव्हा एक कसं आहे की आपला समाज हा प्रामुख्याने इथे गुजरातची बॉर्डर साईपासून ते
रत्नागिरीपर्यंत मुख्यतः आपल्या पसरलेला आपला समाज आहे आणि ह्या समाजाचं मूळ हे शेतीचं आणि शेतीपेक्षा जमीनधारकांचं हे आपलं प्रामुख्याने आपल्या समाजातलं लोकांचं एक मूळ आहे असं आपण जरी पकडलं तरी हा विषय हा फक्त आता शेतकऱ्यांचा राहिला नाहीये, रायतर मी त्याला सांगेन की हा जमीनधारकांचा राहिलेला आहे. कारण आता आपण जर बघत असाल तर आपल्या परिसरामध्ये मुख्यतः MMR मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये राहणारा आपला हा मुख्यतः जो समाज आहे, आता परिस्थिती अशी झालेली आहे की पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात जास्त जितके प्रोजेक्ट जर असतील, शासकीय असतील किंवा निमशासकीय असतील किंवा खाजगी असतील, हे MMR मध्ये येत आहे. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर घ्या, तुम्ही आर्थिक विषय घ्या, सगळे विषय जे आहेत हे मुख्यतः प्रामुख्याने सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट सगळ्या पूर्ण देशाचं लक्ष लागलेला जर कोणता भाग असेल तर हा MMR रिजन आहे. आणि आपल्या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये आपला जो समाज आहे तो तसं म्हटल्याप्रमाणे जमीनधारक आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला आज परत विचार करण्याची वेळ अशी आहे की जी लोक शेती करतात त्यांनी एक प्रगत शेती करावी किंवा ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी त्या जमिनीचा वापर कसा करावा ह्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच विचार करण्याची आता ही वेळ आलेली आहे. आपल्यामध्ये आपल्या समाजामध्ये जमीन विकण्याचं प्रमाण अगदीच तुल्य असतं, कोण जास्त जमिनी विकण्याच्या ह्याच्यामध्ये जात नाही. परंतु अनेक लोक जे जमिनी असतात कदाचित फ्रॅगमेंटेड असतील, किरकोळ क्षेत्र उदाहरणा कमी असेल त्यांची, परंतु आज ते जमिनी होल्ड करतात. जसं म्हटल्याप्रमाणे MMR शासकीय यंत्रणेच्या अनुषंगाने येणारे कार्यक्रम असतील, प्रकल्प असतील, ह्या सगळ्या गोष्टीची चांगल्या व्यवस्थित घातली तर एक गोष्ट आपल्याला फोकस करावी लागेल ती म्हणजे की आपल्याकडे असणाऱ्या जमिनीचं किंवा आपल्याकडे असणाऱ्या संसाधनाचा अगदी योग्य प्रमाणे कसं वापर करणार, आपण त्याचा वापर कसं करावा. असं साधारणपणे एक 3-3.5-4 करोड लोकसंख्या ही आपल्या MMR रिजन मध्ये राहते आणि आता जे येणारे MMR मधले जर तुम्ही प्रोजेक्ट बघितले असतील तर मुंबई दिल्ली फ्रेट कॉरिडॉर असेल, नॅशनल एक्सप्रेस हायवेचं नेटवर्क असेल, समृद्धीचं कनेक्टर्स असतील, मेट्रो ट्रेनचं जाळं असेल, येणारी बंदरं असतील, आमच्याकडे येणारा वाढवण पोर्ट असेल, तुमच्या रायगड बाजूला येणारी पण छोटी बंदरं असतील, मुंबई आणि रायगडला कनेक्ट करणारे आता जे हे असतील, आंतरराष्ट्रीय येणारे बऱ्याच युनिव्हर्सिटी तुमच्या नैना रिजन मध्ये येत आहेत, 3rd मुंबईमध्ये येत आहेत, 4th मुंबईचं प्लॅनिंग सुरू आहे. तर मला तुम्हाला एक सांगावाचा एक 2-3 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये एक तर विषय असा आहे की आज काही किनारपट्टीच्या भागांना CRZ चे नॉर्म्स आहेत, MCZM चे नॉर्म्स आहेत, काही ठिकाणी MMRDA ची प्लॅनिंग आहे, नैनाची प्लॅनिंग आहे, सिडकोची प्लॅनिंग आहे. आणि हा विषय आपल्याला किचकट वाटतो, हा आपल्याला विषय असा अगदी त्रासदायक वाटतो. त्यामुळे आपल्यापैकी बरेच लोक त्या विषयामध्ये असणाऱ्या संधीकडे पाहत नाही. माझं सांगायचं ते की काही इतकाही क्लिष्ट विषय नाहीये. आपल्यापैकी आपल्याच शेती व्यवसायात पूरक जे काही व्यवसाय आहेत, कृषी पर्यटनातले विषय असतील, ॲग्रो टुरिझम, ॲग्रिकल्चर लॉजिस्टिकचे पार्ट असतील, ॲग्रिकल्चर स्टोरेजचे पार्ट असतील, ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे विषय असतील किंवा कोल्ड स्टोरेज आणि बाकी आपल्या सोलार रिलेटेड काही विषय असतील. तर ह्या सगळ्या विषयामध्ये आपण आपली एक जबाबदारी म्हणून शासकीय पॉलिसीवर अगदी जवळून नजर ठेवली पाहिजे. हा मला एक सगळ्यांना तुम्हाला सांगण्याचा विषय आहे. टुरिझम पॉलिसी असेल, महाराष्ट्र स्टेट टुरिझम पॉलिसी असेल, नॅशनल टुरिझम पॉलिसी असेल, नॅशनल वेअरहाऊसिंग धोरण असेल, नॅशनल लॉजिस्टिक धोरण असेल, आपलं महाराष्ट्राचं इंडस्ट्रियल पॉलिसी असेल, महाराष्ट्राची एक्सपोर्ट पॉलिसी असेल, नॅशनल एक्सपोर्ट पॉलिसी असेल, ह्या जे विषय आहेत हे विषय तुम्ही जर त्याची पॉलिसी फक्त नजर घातली तरी तुम्हाला लक्षात येईल की आपण ज्या विभागात राहतो, जिथे आपलं मूळ आहे तिथे किती प्रमाणात संधी उपलब्ध आहे. आता ह्या सगळ्या ज्या पॉलिसीचं मी तुम्हाला नाव हे घेतलं त्याच्यामध्ये मला आज माझ्या पूर्वीच्या वक्त्यांकडनं काही गोष्टी ज्या कानावर पडल्या त्याप्रमाणे आज आपल्या समाजातनं राजकीय क्षेत्रामध्ये पण धुरंधर लोक आपल्यापर्यंत उपलब्ध आहेत, आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये पण लोक उपलब्ध आहेत. तर आपल्या परिषदेने किंवा कोणी पुढाकार घेऊन सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर कसं आणता येईल, एकमेकांना कसा बेनिफिट होईल, सहकारात्मक समृद्धीची काही धोरणं आहेत ती कशी आपल्याला विचार करता येतील, हे सगळे विषय आज आपण समाज म्हणून सुद्धा
आजपर्यंत आज बघितलं असेल आपण जवळपास 75-76 वर्ष 7 दशकापेक्षा अधिक आता 8व्या दशकापर्यंत आपण आता वाटचाल करत आहोत. परंतु आपल्याकडे जो एक आपलं प्रबोधन आपल्या संस्कारावर आपलं प्रबोधन झालं, शैक्षणिक क्षेत्रावर आपण प्रबोधन करत आलो, पण व्यावसायिक गोष्टीवर सुद्धा प्रबोधन होणं गरजेचं आहे. कारण आता अशी जी म्हटले की आपल्यापर्यंत वास्तू आहे पण आपण ती पुढे करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला आर्थिक गोष्टीवर जाऊन आपली बंधनं आपली सुरू होतात, आपण तिथे लिमिटेशन आपली सुरू होतात. आज आपल्यापर्यंत इतक्या संधी आलेल्या आहेत आणि ही जी आर्थिक गोष्ट साध्य करण्याची जी आपल्यापर्यंत आज सुवर्ण संधी आहे MMRच्या डेव्हलपमेंटमध्ये असेल किंवा आता जे पण आपल्या भागामध्ये येणारी प्रोजेक्ट आहेत किंवा आपल्या संधी आहेत त्यातनं आपण ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून तर कोणत्याही आर्थिक बाबीवर आपला विषय आपल्या कोणपर्यंत थांबायला नको. तर बोलण्यासारखं बरंच आहे. मला वाटलं होतं की आणखीन थोडेसे यंग लोक असते तर आणखी प्रबोधन करायला चांगलं वाटलं असतं. परंतु आता तुम्ही सगळे वयाने मोठे आहेत, त्यांच्यापर्यंत शेती जमीन किंवा बाकी काही बोलावं या गोष्टीला थोडंसं मलाही योग्य वाटत नाही. परंतु हाच विषय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि तुम्ही आज जसं म्हटलं तसं इतिहास ज्ञाती मानवातनं किंवा आपल्या समाजातनं येऊन मला खरंच या गोष्टीचा आनंद झाला. आज तुम्ही इथे मला बोलवलं आणि मला सन्मान दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.